सोन्या 50-50 केसरीचं जे मैदान होते आणि त्या मैदानामध्ये टॉपच्या लढती बघायला मिळाल्या तुम्हाला आणि सगळेच बैल कधीच कोणाला कमी समजायचं नसतं. कोणीही टॉपची गाडी मारू शकतो आणि नक्कीच त्या मैदानात एक आदत आणि एक बैल असं मैदान होते. सोन्या 50-50 केसरीचं दहिवडी या ठिकाणी ते मैदान होते आणि नक्कीच जे सेमीसाठी पात्र झालेले आहेत बैल त्यांची आपण नावे बघूया पुढील प्रमाणे. कारण तुम्हाला माहितीच आहे या बैलगाडा क्षेत्रात बकासूर आज चांगल्याच पायऱ्यात पळाला आहे. नक्कीच बघूया बकासूरचा पहिला पुढे बघूयाच. एक नंबरचा जो टॉपचा पायऱ्यात जुळून आला होता मथुरा फार्म उर्मिलाताई गायकवाड यांचा कंदूरचा राजा आणि त्याच्यासोबत पळाला चिक्या कारोंडेकरांचा तोच चिक्या जो बकासूरसोबत माळशिरसला एक नंबर केलेला होता आणि त्या गाडीवरती ड्रायव्हर होते आटील ड्रायव्हर तामखडा. नक्कीच आज एक चांगल्या लढती बघायला मिळाले आणि ही जोडी एक टॉपची जोडी मानली जाते. कारण जिथं जिथं कंदूरचा राजा पळाला आहे तिथं एक नंबरच केला आहे. नक्कीच आज बी चिक्या आहे म्हटल्यानंतर एक नंबरचा प्रबळ दावेदार म्हटलं तरी काय हरकत नाही आहे. नक्कीच कंदूरचा राजा आणि चिक्या ही जोडी तुम्हाला पळताना दिसेल. पुसेगावकरांचा घरचा साज चंद्या आणि नंद्या एक मागचं मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये याच जोडीने एक नंबर केलेला होता. विजय मेडिकल पुसेगाव यांचं खूप मोठं नाव आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये. त्यांचा घरचा साज पळाला. 3 नंबरचा बैल आहे तो म्हणजे अंजीर जो सासुरेकरांचा अंजीर आहे तो एक चांगल्या स्पीडनं पळाला आणि आज दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला की तो पण काही कमी नाही आहे. परतनं पळाला आदत किंग देवा एक चांगला टॉपचा बैल. या बैलगाडा क्षेत्रात बकासूर देवासोबत त्याचा पैरा आज होणार होता परंतु बकासूरचा पैरा दुसरा झाला आणि आदत किंग देवानं सुद्धा सुट्टा गट काढला. नक्की टॉपचं स्पीड आहे या बैलाला. परतनं पळाली एक जोडी गुरु आणि बावऱ्या. चांगलाच गुरुला स्पीड आहे सगळ्यांना माहिती आहे काय पळतोय गुरु. या बैलगाडा क्षेत्रात एक टॉपचं नाव आहे त्या गुरुचं नाशिक एक्सप्रेस गुरु. परत एक घरचा साज पळाला सरदार आणि सावकार. सरदार आणि सावकार यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देतो की ते गट पास झालेले आहेत. परत छत्रपती संभाजीनगरचा बिच्छू आणि माऊली एक घरचा साजच पुन्हा एकदा पळायला तुम्हाला बघितलं. परत रुद्रा एक चांगला बैल आहे या बैलगाडा क्षेत्रात. तुम्ही बघितले जाईल त्या मैदानामध्ये गट सेमी तर असाच काढतो परंतु फायनलला थोडासा बैल कमी पडतोय त्या रुद्राला. चांगलाच पैरा होतोय. परत ना भुंगा डॉन आणि त्याच्यासोबत पळाला मल्हार. गाडीचे ड्रायव्हर होते विठ्ठल नाना भूतकर. परत न पळाला आदत किंग लक्षा 50-50 आणि थार ही एक जोडी बघायला तुम्हाला मिळाली आणि एक चांगला गट तोंडावरती निकाल घेतला त्या लक्षा 50-50नं. परत एक गाडी पळाली शंभू आणि टेस्टरची गाडी एक चांगलीच गाडी पळाली चांगलं स्पीड लागलं. दुसरी गाडी होती हारण्या आणि तेजा. चांगली गाडी पळाली टॉपची गाडी पळाली. असं वाटत होतं की गाडी मागे होती परंतु चांगला ओव्हरटेक केला हारण्या आणि तेजाने. जो बकासूरसोबत बैल पळालेला आणि पळतोय आता मोहिल शेठ धुमाळ यांच्या नावावरती विराट आणि विराटसोबत पळाला बाबा या नावाचा बैल आदतमधला. परत न पळाला भैरवचा पैरा दुसराच कोणतरी होता परंतु भैरव एक तुम्ही बघितले माळशिरसचा बैल आहे आज चांगलाच पळतोय. बावरे आणि गजा चांगलाच पैरा जुळून आला आणि ही एक जोडी सेमीसाठी पात्र झाली. गजा आणि बजरंग ही सुद्धा जोडी तुम्हाला गटपास करून सेमीसाठी बघायला मिळेल. लक्षा एक दुसरा एक बैल आहे नामांकित बैल आहे तो एक सेमीसाठी पात्र झालेला आहे. त्याचा पैरा आपल्याला माहीत नव्हता. सरपंच आणि आदत किंग पिस्टन खूप छान गाडी पळाली खूप छान सुट्टा निकाल घेतलाय. राजा आणि वजीर या जोडीने सुद्धा कमाल केलेली आहे. सगळ्यांना सुट्टे निकाल बघायला मिळालेले आहेत. आणि राहिला जो पैरा शेवटचा बक्कासूर आणि कार्तिक तो कार्तिक विसापूरचा कार्तिक सगळ्यांनाच फसवलं मामांनी. कारण सगळ्यांना माहीत होतं देवाभाई हा त्याचा पैरा होता किंवा चिड्या डॉन यातील पैरा कोणताच झाला नाही आहे. त्याच्याबद्दल क्षमस्व माफी मागतो. सगळ्यांनीच हाच अंदाज लावला होता चिड्या डॉन किंवा देवाबाई हा पैरा होणार होता परंतु कार्तिक विसापूरचा कार्तिक तोच कार्तिक जो माळशिरसच्या मैदानामध्ये जो आदतचं मैदान होतं त्या मैदानामध्ये 4 नंबरला ती गाडी उतारलेली होती तोच कार्तिक चांगलं स्पीड पळते. खरी लढत जी आहे ती बकासूर कार्तिक आणि चिक्या आणि कंदूरचा राजा या दोन्हीतच बघायला मिळेल. कारण ह्या टॉपच्या तिकडे दोघं टॉपचा येते कंदूरचा राजा आणि चिक्या ही टॉपची गाडी आहे परंतु बकासूर काही कमी नाही तुम्हाला माहिती आहे. आणि प्रशांत ड्रायव्हर किती चालाकचं ड्रायव्हर आहे सगळ्यांना माहिती आहे.
ह्या होत्या सगळ्या सेमीसाठी पात्र बैल जोड्या. जर तुम्हाला जर वाटत असेल एखादी राहिली असेल चुकून, गट क्रमांक 50पर्यंत ह्या जोड्या होत्या. नंतरच्या पुढच्या जोड्या अजून राहिलेत माझ्याकडून. जर कोणाला माहीत असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्रामवरती आपल्याला किरण शिवतोडे ब्लॉग्स हे आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. त्याच्यावरती बकासूर आणि घोटचा सर्जा यांचा फोटो आहे DPला. नक्कीच फॉलो करा. धन्यवाद.